मुंबईत येणारा मोठा प्रकल्प अदानींना का दिला? इथपासून सुरुवात तर ठाकरे गटाला आत्ताच नेमकी जाग का आली? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? की मोर्चातून दबाव आणत सेटलमेंट करायची आहे का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाण. प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते. कळलं का? आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात. अदानींवरून प्रश्न विचारल्यावर चमचे का समोर आले? नाव न घेता राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची टीका. आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाचतायत? तडजोड होत नाही म्हणून मोर्चा आणि अदानींना विरोध. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका. तर मोर्चात भाजप असता तर सेटलमेंट झाली असती, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. का जागा आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना. आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, घरी बसून ऑनलाईन बैठका घेतल्या नाहीत. काही लोक अधिवेशनात फक्त टीका करायलाच येतात. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. अडचणीत असताना नाना भाऊ आम्ही कधी घरात नाही बसलो. प्रत्येक वेळी नानाला माहित आहे, प्रत्येक वेळी आम्ही बांधावर गेलोय, शेतात गेलोय. काही लोक फक्त बोलण्यासाठी इकडे येतात, अधिवेशनामध्ये टीका करून परत जातात, हेही मला माहित आहे. पण ते जाऊ द्या. विधिमंडळात ठराव करून किंवा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मराठा आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. तसं केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. नारायण राणे समितीचा दाखला देत गिरीश महाजन यांचं वक्तव्य. साहेबांची समिती होती त्यावेळेला काय झालं, तो नाकारला गेला, लगेच नाकारला गेला, तो फेटाळला गेला कोर्टाकडून. कसं देता येत नाही. उद्या आम्ही जरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं की चला इथे ठराव करा, तेवढं कॅबिनेटमध्ये आधी म्हटले निर्णय, असं कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही. समजा उद्या विधानसभेत असा निर्णय घेतला की सरसकट ठरवण्याला द्या, असं करता येईल का? शिंदे समितीकडून मराठा आरक्षणासंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारला सुपूर्द. मुख्यमंत्री शिंदे उद्या सभागृहात अहवाल मांडणार. मराठा आरक्षण मिळणार, आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास. जरांगे पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका. मराठा आरक्षणाबाबत फक्त चर्चेनं काही होणार नाही, अधिवेशनात कायदा पारित करा, जरांगे पाटलांची मागणी. शब्दाला मान दिलेला ते देतील. 100% मुख्यमंत्री साहेब खरं बोलतील, प्रामाणिकपणा दाखवतील. ते खोटं बोलणार नाहीत, कारण त्यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी तशी शपथ घेतलेली. ऋषिकेश बेदरेला अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर. अंबड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून बेदरेला जामीन. 25,000च्या जात मोचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. ऋषिकेश बेदरेला बीड आणि जालना जिल्ह्यात जाण्यास मज्जाव. इंडिया आघाडीचा पॅसेज पूर्ण झालाय. तुम्ही एकत्र राहा, मात्र पवारांकडे लक्ष ठेवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा शरद पवार आणि संजय राऊतांना टोला. इंडियात काय होणार आहे?